भावाचं लग्न होऊन 2 दिवस झालं. सगळे लग्नाचे कार्यक्रम संपन्न झाल्यावर आम्ही निघायला लागलो. निघताना पाय खूप जड झाले होते. सगळ्यांचा निरोप घेतला. हे 3 ते 4 दिवस कसे हसत-खेळत गेले काही समजलंच नाही. आणि लग्न घर म्हणल्यावर किती भारी वाटतं ना. लग्नाच्या सगळ्या आठवणी घेऊन मी माघारी आले. सासरी आले तर माझं बाळ बघा कोंबड्याच्या घरामध्ये जाऊन बसलं होतं आणि हे माझंच घर आहे असं म्हणत होतं. त्याला उतर म्हणत होते मी कारण ना कोंबड्यांची शी वगैरे तिथे होती ना, सो इन्फेक्शन होईल म्हणून. पण तसं काही झालं नाही. असो, लगेच मला भाऊ न्यायला आला माझ्या माहेरला. माहेर जवळच आहे, त्यामुळे सायंकाळचा आनंद घेत, व्ह्यू बघत-बघत आम्ही मस्त माहेरी गेलो आणि भाऊ न्यायला येतो त्यामुळे काही वाद नाही. आणि इथे ना गेल्या-गेल्याच आईने मस्त पिकलेले आंबे दिले खायला, जे की खरंच खूप टेस्टी होते. आईचं काम चालू होतं. सकाळी लवकर जाणार होतो म्हणून ती पॅकिंग करत होती. शेवया, आंबे भरपूर काही तिने बांधून दिले आणि ही गडबड ना तिची नेहमीचीच असते, राहून जाईल म्हणून. बाबा ना बाजारात गेले होते. बाजारातून येताना मुलांना KitKat, डेअरी मिल्क आणि व्हील्सवालं कुरकुरे घेऊन आले. रात्रीचा मुक्काम केला आणि सकाळी आम्ही लगेच सासरी निघालो. सासरहून लगेच आम्ही कर्नाटकला निघालो होतो, पण म्हणलं चला नणंदबाईच्या घरी जाऊया. त्यांची भेट घेतली आणि तिथून आम्ही थेट निघालो कर्नाटकला. आणि हे आमचं नेहमीचंच रुटीन असतं बरं का. आम्ही वहिनीच्या घरी गेल्याशिवाय कधीच जात नाही माघारी. सो अशा काही आठवणी होत्या लग्नाच्या आणि गावाकडचा काही अनुभव. सो तुम्हाला कसे वाटतात माझे व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघता ते सुद्धा सांगायला विसरू